नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET सेल मार्फत LLB 5 इयरचा जो कोर्स आहे तर त्यासाठी जी CET घेतलेली जाते, CET कंडक्ट केली जाते. जर तुम्ही LLB 5 इयरची जी 2024ची जर तुम्ही CET दिलेली असेल तर त्याचे आता स्कोर कार्ड जे आहे तर ते वेबसाईटवर आलेले आहेत. तर त्याविषयी जी नोटिफिकेशन आहे तर ती आपण बघणार आहोत आणि त्यानंतर तुमचे स्कोर कार्ड कुठं भेटणार आहे तर त्याविषयी सुद्धा माहिती बघणार आहोत. चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा नोटीस जी आहे तर ती आपण बघून घेऊयात. बघा ही नोटिफिकेशन आहे रिगार्डिंग डिस्प्ले ऑफ स्कोर कार्ड इन कॅन्डिडेट लॉग इन फॉर LLB 5 इयर 2024-25 कॉमन एंट्रन्स टेस्ट CET फॉर LLB 5 इयर कोर्स अंडर हायर एज्युकेशन डिपार्टमेंट फॉर द अकॅडमिक इयर 2024-25 हॅड बीन कंडक्टेड ऑन 30/5/2024 30/5/2024ला तुमची CET झालेली होती. तर त्यानंतर बघा द स्कोर कार्ड फॉर द सेड एक्झामिनेशन इज बिंग मेड अवेलेबल टू द कॅन्डिडेट लॉग इन फ्रॉम 26/6/2024 टिल द ॲडमिशन प्रोसेस इज ओव्हर. कॅन्डिडेट शुड टेक अ नोट ऑफ दिस. बघा जे तुमचे स्कोर कार्ड आहे तर ते आता वेबसाईटला आलेले आहेत. 26/6/2024 पासून तुमच्या लॉग इनला त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहे. तर तुम्ही लॉग इन करून तुमचे स्कोर कार्ड जे आहे तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमच्याकडे सेव्ह करू शकता. कॅन्डिडेट शुड हॅव डाउनलोड देअर स्कोर कार्ड फ्रॉम देअर लॉग इन. आता तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करून घ्यायचं. आता सुरुवातीला तुम्हाला CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर बघा इथे ॲडमिशन प्रोसेस आहे आणि खाली कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ॲन्युअल जे इयर आहे 2024-25 तर या सेकंड जी लिंक आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲडमिशन प्रोसेसवर लगेच क्लिक करायचं नाही. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्यानंतर असं साइन इनचं पेज ओपन झालेलं दिसेल. त्यामध्ये बघा रजिस्ट्रेशन ईमेल ID यामध्ये तुम्हाला इथे ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड जो आहे तर तो इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर साइन इन बटनावर क्लिक करायचं आहे. इथे बघा आय फॉरगेट माय पासवर्ड. जर तुम्ही पासवर्ड विसरलेले असाल तर तुम्ही आय फॉरगेट माय पासवर्ड या लिंकचा यूज करून तुम्ही फॉरगेट पासवर्ड करू शकता. त्यानंतर मग ईमेल ID टाकून घ्यायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, साइन इन बटनावर क्लिक करायचं आहे. साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे स्कोर कार्डचा एक ऑप्शन भेटेल. त्यावर जाऊन तुम्ही तुमचे स्कोर कार्ड जे आहे तर ते डाउनलोड किंवा तुम्ही सेव्ह करू शकता. तर अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र CET जी LLB 5 इयरचा जो कोर्स आहे त्यासाठी जी CET होत असते तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपले चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे CET रिलेटेड तसेच इतर जे जॉब रिलेटेड जे इन्फॉर्मेशन असतात तर ते तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.